की हेअर ड्रेसर जर एखादा माणूस झाला की इट इज अ व्हेरी गुड करिअर. त्यामुळे त्याला सुद्धा खूप चांगल्यापैकी सॅलरी. हेअर स्टायलिंग इज अ व्हेरी बिग करिअर. हेअर ड्रेसिंग इज अ व्हेरी बिग करिअर. तुम्ही फॉरेनला पण तुम्हाला जाऊन जॉब मिळू शकतो. एवढे सारे जॉब्स अवेलेबल आहेत. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज अँड डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ. तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण या चॅनलद्वारे तुम्हाला वेगवेगळी हेअर ब्युटी आणि मेकअपच्या बद्दलची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत असतो. तर मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी तुम्हाला म्हणजे मला जॉब ऑपॉर्च्युनिटीज बरेच लोक विचारत होते की जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहे त्याच्यामध्ये. जर आम्हाला करिअर म्हणून जर हेअर ड्रेसिंग किंवा ब्युटी थेरपी किंवा मेकअप आर्टिस्टची जर मला सिलेक्ट करायची आहे प्रॉपर लाईफ टाईम करिअर म्हणून, तर मग याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत. तर मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला मेकअप आर्टिस्ट विषयी सांगितलं की मेकअप आर्टिस्टला काय काय जॉब ऑपॉर्च्युनिटी असतात. तर यावेळेला आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला हेअर ड्रेसिंगच्या बद्दल सांगणार आहे की हेअर ड्रेसर जर एखादा माणूस झाला किंवा त्यांनी जर हेअर ड्रेसिंगचा एखादा कोर्स केला तर त्याला खूप खूप म्हणजे खूप जास्ती ऑपॉर्च्युनिटीज आता सध्याच्या घडीला अवेलेबल आहेत. तर पहिली जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही स्वतः सलॉन टाकू शकता. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचा व्यवसाय खूप चांगल्यापैकी फ्लरिश करू शकता. सेकंड इज यू कॅन वर्क ॲज अ हेअर स्टायलिस्ट इन अ सलॉन. तुम्ही कुठेतरी सलॉनमध्ये हेअर स्टायलिस्ट म्हणून जर जॉब केला तर तुम्हाला चांगल्यापैकी त्याचा बेनिफिट होतो. यू कॅन वर्क ॲज अ फ्रीलान्सर. म्हणजे तुम्ही फ्रीलान्सिंग म्हणून पण काम करू शकता की तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन हेअरकट करा किंवा कलरिंग करा किंवा केमिकल ट्रीटमेंट्स करा. तर दॅट यू कॅन डू. थोड्याशा एक्सपिरियन्स नंतर तुम्ही यू कॅन स्टार्ट युअर ओन अकॅडमी ऑल्सो. तुम्ही स्वतःची अकॅडमी चालू करू शकता किंवा हेअर ड्रेसिंगचा कोर्स झाल्यानंतर बरेच लोक ॲज अ ट्रेनर म्हणूनच चालू करतात की म्हणजे लॉरियल सारखे मोठे ब्रँड्स आहेत किंवा वेल्ला आहे, स्कॉर्चकॉफ आहे किंवा आताच्या घडीला भरपूर हेअर ब्रँड्स आहेत की हेअर प्रोडक्ट्सचे ब्रँड्स आहेत की ज्याच्यामुळे ते ट्रेनर म्हणून जॉब करतात की त्यामुळे त्याला सुद्धा खूप चांगल्यापैकी सॅलरीज अवेलेबल असतात. तर त्याच्यामुळे तुम्ही ॲज अ ट्रेनर म्हणून काम करू शकता किंवा तुम्ही स्वतःची अकॅडमी जर चालू केली तर यू कॅन वर्क ॲज अ हेअर स्टायलिंग ट्रेनर ऑल्सो. किंवा तुम्ही कुठल्या छोट्या अकॅडमीमध्ये सुद्धा तुम्ही हेअर स्टायलिंग ट्रेनर म्हणून काम करू शकता. हे झाले 2-3 जॉब्स. त्याच्यानंतर मग तुम्ही क्रूज शिपवरती तुम्हाला हेअर स्टायलिस्ट म्हणून जॉब अवेलेबल आहे. तर तुम्ही इंटरनॅशनल जर तुम्हाला फिरायची आवड भरपूर असेल किंवा तुम्हाला जर बाहेर राहायची आवड असेल आउट ऑफ इंडिया, तर तुम्ही ॲज अ क्रूज शिपमध्ये ॲज अ हेअर स्टायलिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता. त्यामुळे दॅट इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी. किंवा तुम्ही आताच्या घडीला खूप हेअरचे ब्रँड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर ज्या ब्रँड्समध्ये तुम्ही सेल्स टीम म्हणून काम करू शकता की तुम्हाला जर टेक्निकली तुम्ही खूप साऊंड आहात, तुम्हाला जर माहिती आहे हेअरबद्दल सगळं, तर तुम्ही तिथे जर सेल्स टीम म्हणून जर काम केलं तर तुम्हाला अजून चांगलं त्याच्यामध्ये बेनिफिट चांगला मिळू शकतो आणि कंपनीला पण त्याचा फायदा होऊ शकतो. तर एवढे सारे जॉब्स अवेलेबल आहेत. ह्याच्यापेक्षा अजून वरती म्हणजे यू कॅन बी अ हेअर स्टायलिस्ट टू बॉलिवूड आर्टिस्ट. जे बॉलिवूडमधले जे मोठे मोठे आर्टिस्ट आहेत त्यांना तुम्ही पर्सनल हेअर स्टायलिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता. कारण त्यांचा प्रत्येकाचा पर्सनल हेअर स्टायलिस्ट असतो. त्यामुळे त्यांना हेअर स्टायलिस्टची रिक्वायरमेंट कायम असते. किंवा तुम्ही बॉलिवूडमध्ये किंवा तुम्ही मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा तुम्ही जे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत जसे नेटफ्लिक्स आहे, Amazon आहे, सोनी आहे, झी TV आहे, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एवढी कामं आहेत ॲज अ हेअर स्टायलिस्ट म्हणून. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जॉब मिळू शकतो चांगल्यापैकी. तर त्यामुळे हेअर स्टायलिंग इज अ व्हेरी बिग करिअर. हेअर ड्रेसिंग इज अ व्हेरी बिग करिअर. म्हणजे हे तर मी जवळजवळ 70-80% सांगितले तुम्हाला. तुम्ही फॉरेनला पण तुम्हाला जाऊन जॉब मिळू शकतो. तुम्हाला अब्रॉडचं जाऊन काम करायचं आहे, तुम्हाला तिकडे जर सेटलमेंट करायची आहे तुमच्या लाईफची, तर दॅट ऑल्सो इज अ व्हेरी बेनिफिशियल थिंग. कारण ही खूप एक मोठी ग्लॅमरस इंडस्ट्री आहे. तर त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप सारे स्कोप अवेलेबल आहेत आणि सॅलरीज ऑल्सो आर रेंजिंग फ्रॉम लाईक 10 to 10,000, 12,000 स्टार्ट बोलूया आपण, अप टू लाईक 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख पर्यंत पण सॅलरी जाते. म्हणजे जे आताच्या घडीला सिनियर पोझिशनला आहेत, जे व्हाईस प्रेसिडेंट्स आहेत बऱ्याच कंपनीचे, ते आधी हेअरड्रेसर्स होते, तर दे आर अर्निंग डॅम गुड सॅलरीज. तर त्याच्यामुळे ॲज अ करिअर मी सांगेन की इट इज अ व्हेरी गुड करिअर. तुम्हाला खूप चांगला स्कोप मिळतो. खूप ग्लॅमरस इंडस्ट्री आहे. त्यामुळे ज्याला कोणाला हे करिअर म्हणून निवडायचं आहे हेअर ड्रेसिंग, त्यांनी डेफिनेटली निवडा. तुम्हाला खूप चांगला स्कोप आहे याच्यामध्ये. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि खाली बायोमध्ये माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटची पण तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्याला पण फॉलो करा. म्हणजे त्याच्यातनं पण तुम्हाला भरपूर एज्युकेशन मिळत जाईल. थँक्यू व्हेरी मच.